ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। बराच वेळ आज सुनावणी झाली आणि सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात कोर्टानं याचिकाकर्त्यांचेही कान टोचलेत। व्हीव्हीपॅट नेमकं काय आहे, ईव्हीएमवर मतदान केल्यानंतरही पावत्यांच्या पडताळणीची मागणी का होते पाहूया। यंदा मतांची व्हीव्हीपॅटद्वारे पडताळणी किंवा ईव्हीएमद्वारे मतपत्रिकांवर निवडणुका होणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे। कारण कोर्टाने निकाल राखून ठेवला, त्यामुळे पुढचा फैसला येण्यास काही अवधी जाईल। कोर्टापुढे मुख्य दोन याचिका होत्या। पहिली, ईव्हीएमला जोडलेल्या व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी केली जावी आणि दुसरी, ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर मतदान व्हावं। कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला त्याआधी व्हीव्हीपॅट नेमकं काय आहे ते समजून घेऊया। हे ईव्हीएम मशीन आहे, त्याला जोडलेलं हे व्हीव्हीपॅट मशीन आणि व्हीव्हीपॅट मधील पावती जिथे जमा होते ती ही व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पेटी। ईव्हीएमवर ज्याला मतदान केलं ते मत त्याच उमेदवाराला गेलं आहे की नाही याबद्दल आक्षेप घेतला गेल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रणा सुरू झाली। यामध्ये जेव्हा तुम्ही ईव्हीएमवर एखाद्या उमेदवाराला मतदान करता तेव्हा ते मत त्याच व्यक्तीला गेलंय याची खातरजमा म्हणून व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एक पावती निर्माण होते। त्या पावतीमध्ये आपलं मतदान त्याच व्यक्तीला गेलंय की नाही याची खात्री मतदार करतो आणि नंतर तीच पावती व्हीव्हीपॅटला जोडलेल्या मतपेटीमध्ये जाते। जर कोणी मतदानावर आक्षेप घेतला तर ईव्हीएम मशीनवर झालेली मतं आणि व्हीव्हीपॅट बॉक्समधल्या पावत्या यांची पडताळणी केली जाते। म्हणजे समजा ईव्हीएम मशीनवर अ व्यक्ती 500 मतं, ब व्यक्ती 300 मतं आणि क नावाच्या व्यक्तीला 100 मतं पडली असतील तर व्हीव्हीपॅट पेटीमध्ये त्याचप्रमाणे पावत्या निघायला हव्यात। प्रत्यक्ष मशीनवरचं मतदान आणि पावत्या याची पडताळणी याद्वारे केली जाते। या घडीला एका मतदारसंघात फक्त 5 ईव्हीएम मशीनची मतं व्हीव्हीपॅटच्या पावत्यांशी पडताळून पाहिली जातात। या विरोधात याचिका होती की सर्वच व्हीव्हीपॅट मशीनच्या पावत्यांची पडताळणी केली जावी। कोर्टामध्ये जेव्हा युक्तिवाद सुरू झाला तेव्हा न्यायाधीशांनी निवडणूक अधिकाऱ्याला विचारलं की एका मिनिटात साधारण किती मतदान होतं। अधिकारी म्हणाला अंदाजे 4हून कमी। न्यायाधीशांनी विचारलं की केरळमध्ये भाजपला ईव्हीएम मशीनवरच्या मतदानाहून जास्तीची मतं गेल्याचा आरोप आहे। अधिकारी म्हणाले की ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे। याचिकाकर्त्यांनी युरोपात अनेक देशांनी ईव्हीएमचा वापर बंद केल्याची उदाहरणं दिली। त्यावरून सुद्धा कोर्टानं याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली। तुर्तास व्हीव्हीपॅटच्या सर्वच पावत्यांची पडताळणी करावी की नाही याचा निकाल कोर्टानं राखून ठेवलाय। देशातल्या लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो आणि याच लोकशाहीच्या उत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट यांची पडताळणी त्याचबरोबर या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करणाऱ्या ज्या याचिका दाखल होत्या त्या सगळ्या याचिकांवर ही एकत्रित सुनावणी झाली। आता कोर्टानं या सगळ्या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवलेला आहे। याचाच अर्थ आगामी 2024च्या लोकसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर होणार नाहीत हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।